शिंदेंनी आशीर्वाद दिल्यास आनंदाने त्यांच्याकडून लढेन. मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटलांचं मोठं वक्तव्य बघायला मिळत आहे. संभाजीनगरमधून लढण्यास विनोद पाटील हे इच्छुक दिसत आहेत. मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटलांचं मोठं वक्तव्य आलेलं आहे. शिंदेंनी आशीर्वाद दिल्यास आनंदाने त्यांच्याकडून लढेन अशा प्रकारचं वक्तव्य बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून मला दिल्लीच्या सभागृहात जायचं, माझे प्रश्न मांडायचे, यासाठी मी निवडणूक लढवत आहे. राहिला पक्षाचा प्रश्न, तर राज्य सरकारमध्ये जे लोक सत्तेत सहभागी आहेत यांचीच उमेदवारी घोषित होणं बाकी आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जर वाटलं की विनोदला आशीर्वाद द्यावा, विनोदला माझ्या पक्षाकडून उभं करावं, तर निश्चित त्यांच्या सूचनेचं मी पालन करेल आणि मी त्यांच्याकडून लढण्यासाठी आनंदाने मी सर्वांना घेऊन प्रयत्न करेल. तर विनोद पाटलांचं आतापर्यंतचं कार्य आणि त्यांची नेमकी ओळख काय आहे ते पाहूया. विनोद पाटील नेमके कोण आहेत? विनोद पाटील हे दौलताबाद परिसरातील एक शेतकरी आहेत. माजी गृहमंत्री आर पाटील यांचे ते निकटवर्तीय. आंब्याच्या नेतृत्वात राजकारणात प्रवेश. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून औरंगाबादमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विनोद पाटील आरक्षणाच्या लढ्यात उतरले. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढली, याचिका देखील दाखल केली. अनेक वर्षे छत्रपती संभाजीनगरमध्ये तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी ते आग्रही राहिले. गेल्या 2 वर्षांपासून आग्र्याच्या किल्ल्यात ते शिवजयंती देखील साजरी करतायत. आता समाजकारणातून पुन्हा राजकारणात येण्याचे त्यांनी जाहीर केलंय.